आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणारं आपल्या सर्वच महाराष्ट्रवासियांचं नाथ संप्रदायाचं आदराचं स्थान जे आपलं चैतन्य कांतनाथ महाराज समाधीस्थळ आणि या समाधीस्थळावरती आज आपल्या जो निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता त्याला समर्थन देण्याकरता आज आपण सर्वच सकल हिंदू समाज व कट्टर सर्व आमचे हिंदुत्ववादी बंधू भगिनी आज या समर्थन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेत। त्या जाहीर सभेकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील हिंदुत्वादी बुलंद तोफ नामदार सन्मान्य नितेशजी राणे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्रीरामपूर तालुक्यामध्ये सातत्याने धर्माकरता काम करत असणारे आदरणीय सागर भैया बेग, धर्मपीठावरती काम करत असणारे आपले सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण महंत आदिनाथ महाराज शास्त्री, नाथ संप्रदायाचे नाथगुरु महंत अशोक महाराज पालवे, उपस्थित असणारे मंचावरचे ज्यांनी हा म्हणजे यूपी नंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला जो ज्यांनी सुलेमानी किडा वळवळ करणाऱ्याचा थांबवायचा निर्णय घेतला असे आमचे संजयजी मरकड साहेब। आपल्याकडे आता फार वेळ नाहीये कारण की आता राणे साहेबांना मनोगत व्यक्त करायचं, त्यांना पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचं। आपल्याकडे आता या सगळ्या लोकांनी भावना व्यक्त केल्या, घटनाक्रम मरकड साहेब तुम्ही सांगितले की कशा कशा रीतीने 2010 पासून हळूहळू सुलेमानी किडा वळवळ करायला लागला आणि तो 2010 मध्ये असेल, 11 मध्ये असेल, 12 मध्ये असेल आणि शेवटचा वळवळ झाली 17 मध्ये आणि 17 मध्ये वळवळ जरी झालेली असली शेवटची तर ती थांबलेली नाही। की सातत्याने तुम्ही जसं सांगितलं की कोण प्रसाद आणतंय त्याची तपासणी तुम्ही केली आणि त्या प्रसादामध्ये काय सापडले तुम्ही त्याचा खुलासा देखील केला। म्हणून हा खुलासा किती वेळा करायचा, कोणासमोर करायचा, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या खुलासाची वाट न बघता तुम्ही आज कुठेतरी ही सुलेमानी वळवळ ही या ठरावाच्या माध्यमातून ठेचायचं काम केलं। तुमचं सगळेजण आम्ही अभिनंदन करण्याकरता, तुमच्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे आलोत। राणे साहेब आले, आता स्वागत केलं, अभिनंदन केलं, तुम्ही सांगता ठराव केला, कुणी रद्द केला त्याचं नाव घेतलं। तुम्हाला सांगतो कुठलाही तुम्हाला सांगतो या ठरावाला आपल्याला मान्यतेची गरज नाही। याचं एकमेव कारण आहे, लोकशाहीमध्ये ज्या बाजूने लोक उभे असतात तो लोकमान्य ठराव असतो। आज तुमचा तो ठराव लोकमान्य झाला आहे आणि त्याला मान्यता देण्याकरता या ठिकाणी आपण सर्व सकल हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित झाले आहोत। तुम्ही निर्णय घेता चुकीचा नाही घेतला, त्याचा इतिहास आहे, कशामुळे घेतला तुम्ही त्याचा इतिहास सांगितला की मंदिराचा जीर्णोद्धार कोणाच्या हाताने झाला, कोणी नवस केला याचा इतिहास तुम्ही मांडला। अरे कुठून या अवलादी येतात ते सांगतात आमचं देवस्थान, आपण काय बघत बसणार आहे का? मी त्या दिवशी देखील मरकड साहेबांकडून विचारणा केली, अनेक लोक इथं गाव पातळीवरती गटथट असतात, ते काय आपल्याच गावात असं नाहीये, आपल्या जिल्ह्यात असं नाहीये, महाराष्ट्रात जा, देशात जा, देशाच्या बाहेर जा, तिथं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मतप्रवाह असतात, वेगवेगळे पक्ष असतात, पण काही मुद्दे असे असतात की त्या मुद्द्यांवरती आपल्याला एकत्र यावं लागतं। आज 400-500 लोक, मुठभर लोक आणि जर 5-7 हजार लोक, या लोकांसमोर जर आपल्याला जर खाली टाकावं लागत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव नाही। जर असं आपण जर शस्त्र खाली टाकले तर तुम्हाला सांगतो आज काही आपल्यातले गद्दार लोक ते सांगतात की आपला सलोख्याचा विचार आहे, आपली जसं मरकड साहेबांनी सांगितलं तयारी आहे, त्यांनी सगळं विड्रॉल करावं, आपण त्यांना सांगू कुठं दुकान लावायचे, काय लावायचे, आंघोळ केली का ते पाहायचं, पोलीस प्रशासन बघतील की हे कसं पावित्र्य राखतात आणि त्याला आपण देऊ परवानगी, हे सगळे त्यांनी विड्रॉल केलं पाहिजे। पण तुम्हाला सांगतो त्यांना ते मान्य होणार नाही। तुम्हाला सांगतो ज्यावेळेला हे सगळे लोक कुठेतरी त्यांचा एखादा फतवा आला तर तुम्हाला सांगतो काही विचार करत नाही। म्हणून आपल्याला आता तुम्हाला सांगतो फतवा वगैरेची गरज नाही। हे मरकड साहेबांनी आता या गावामध्ये त्यांना अधिकार आहे, त्यांना दिलेलं आहे, हे कुणी दिलेलं आहे, गावच्या लोकांनी दिलेलं आहे। रोज रोज त्यांना काय जाऊन विचारायची गरज नाही आता उद्या काय करू, आणि कुणीतरी येणार आणि तो सांगणार की आता ना ह्या बेकायदेशीर,
अहो जर युपी सारख्या राज्यामध्ये तिथं जर सरकार म्हणून शासन म्हणून निर्णय घेऊ शकतं, हे देखील गावचं सरकारच यांना तुम्ही निवडून दिलेलंय, यांना कोणाला विचारायची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे मरकड साहेब हा लोकमान्य झालेला ठराव आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्हाला सांगतो परवानगीची आवश्यकता राहिलेली नाही. आता जो संघर्ष येईल, तुम्हाला कुठल्याही अडचण येईल, तुम्हाला सांगतो आम्हाला सांगा, आम्ही आहोत. आम्ही गावच्या लोकांना समजून सांगितलं की आज आपण आपली परंपरा आहे. काल राणेसाहेब होळी पेटली, इथं महाराष्ट्रातली देशातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी होळी पेटवण्याचं काम दरवर्षी होत असतं. ती काल पेटली रात्री, आता ती धुळीवंदन पर्यंत चालणार आणि पाडव्यापर्यंत यात्रा उत्सव असतो. पाडव्या दिवशी सगळ्या लोकांना वर जायची परवानगी असते गाभाऱ्यामध्ये, इतर वेळेला नसती, ती फक्त पाडव्याच्या दिवशी असते. आणि ही सगळी यात्रा त्या दिवशी रात्री 12ला संपणार आहे. म्हणून हे सगळं आपल्याला पावित्र राखावं लागतं की कोण कुठला प्रसाद आणतो, कोण आंघोळ करून येतं का नाही, हे सगळं हे कशा करताय, हे धर्मा करताय. आज त्या लोकांना दुकानं बंद करायला लावले, यांच्या पोराची किंवा भावात दुकान नाही लावायची तिथं. हे आपल्या पिढ्याना पिढ्या हे कुठेतरी परंपरा जोपासली पाहिजे, तो वारसा जोपासला पाहिजे. आज आपण पाहतो काही इस्तेमे भरतात, एक तरी आपलं दुकान असतं कोणाचं, एक जरी त्यांच्या लोकांचे देवस्थान आहे, त्या देवस्थान पशी तरी आपल्या कोणा दुकान आहे का? कुणी सांगावं मला इथं देवस्थान दुकान आहे का कुणी? मग बायचारचा ठेका आपण एकट्यानेच घेतला काय? आपण एकट्यानेच घ्यायचा? हे बंद करा. हे तुम्हाला सांगतो, हे अतिरेक व्हायला लागलेला आहे. आणि कुठंतरी जर हा अतिरेक होत असेल आणि आपण जर डोळे झाक करत असेल, आपली गटबाजी, आपलं राजकारण त्याच्यामध्ये आणत असेल, तर तुम्हाला सांगतो यात्रा बंद करून इथं उरूस चालू व्हायला वेळ लागणार नाही आणि सप्ते बंद होऊन कव्वाली सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला कुठेतरी बाहेर बसावं लागेल आणि ते कव्वाली ऐकावं लागते. आपल्याला कुठेतरी सप्ते बंद करून कव्वाली ऐकावं लागतील आणि हा प्रसाद आपलं देवस्थान सोडून तुम्हाला सांगतो इथं कुठेतरी बोकडे कापण्याचा देखील कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्याला एकजूट करावं लागणार. आणि म्हणून मरकड साहेबांना त्याच्याकरता आहे, हा त्याच्याकरता त्यांनी लढा उभा केलाय. आज वक्फ बोर्ड म्हणजे इथंच देवस्थानावर दावा करतं इथं नाहीये. आज आपल्या पोलीस खात्याचं आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये असणारं पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशन, ज्याला कोतवाली पोलीस स्टेशन म्हणतो, त्या पोलीस स्टेशनवर सुद्धा त्यांनी दावा केला की आमचं वक्फ बोर्ड मध्ये ही आमची जागा आहे. अहो जर पोलीस प्रशासनाचे जर म्हणजे हिंदीत म्हणतात ना गिरेबांत खात आ गया, तसं झालं ना. ते पोलिसांचे सुद्धा तुम्हाला सांगतो कोलारपर्यंत हात आलाय की पोलीस स्टेशन खाली करा, ती आमची जागा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जवळपास 22 एकर जुनं जिल्हाधिकारी कार्यालय आमचं अहिल्यानगरचं, तिथं सुद्धा वक्फ बोर्डामध्ये दावा दाखल केला, ते 22 एकर क्षेत्र आमचं आहे, ते आम्हाला खाली करून द्या. आमची जुनी महानगरपालिकाची मुख्य कार्यालय त्याचाही दावा चालू आहे न्यायालयामध्ये, हे सुद्धा आमचं आहे. आता काय काय द्यायचंय? म्हणजे हे जर असं होत असेल, तुम्हाला सांगतो, तर आपल्याला एकजूट जर नसलो तर हे ते जे मागतात ते सगळं शक्य होईल. त्याच्याकरता येणारा काळ कठीण आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एकजूट राहणं, एक विचाराने राहणं आणि कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना जी निर्माण झालेली भगवी पताका आहे, त्या पताक्याच्या एक झेंड्याखाली आपल्या सर्वांना एक राहण्याची आवश्यकता निर्माण झाली. आणि म्हणून त्याच्याकरता मरकड साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्याचं स्वागत करण्याकरता आज आपण सर्व सकल हिंदू समाज संपूर्ण राज्यातून, आज राणेसाहेब देखील आलेत, आपले अनेक असंख्य मान्यवर मंडळी, हिंदू सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत. मरकड साहेब तुम्ही घाबरू नका, कुठली काळजी करू नका, कुणी काही करत नाही, आम्हाला काही लय वेळ लागत नाही यायला, लय वेळ लागत नाही, तुम्ही चिंताच करू नका. सगळे आम्ही इथं तत्पर आहोत. आणि हे सगळ्या लोकांना आमची विनंती की आज कुठेतरी देवस्थान, वेगवेगळे शासकीय कार्यालय, वेगवेगळ्या ठिकाणी जर असं जर होत असेल तर आपल्याला सगळ्या अडचणी येतील. मग तुम्ही आता लक्षात ठेवा की आज आपल्याला या सगळ्या याच्यातून मुक्तता जर घ्यायची असेल तर आपल्याला कुठेतरी हा विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून आज हे सगळं काम हे येणाऱ्या पिढी करताय, हे आज आपल्या पिढ्या जातील, पण पुढच्या पिढ्या या निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो की आपण एक नसलो तर इथं कव्वाली आणि उरूस करता येतील. त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची आवश्यकता आहे. आज छावा चित्रपटाचा उल्लेख सागर भाईयांनी केला. सगळेजण पहा की काय परिस्थितीमधून ह्या लोकांनी कुठेतरी कार्य केलं, कशा करता केलं. आज ते लोक लढले नसते तर आपण उभा राहिलो नसतो. आणि आज आपण जरी उभा राहिलो नाही तर पुढच्या पिढ्या तुम्हाला सांगतो आपल्याला माफ करणार नाहीत. हे आपल्याला सगळ्यांना देखील तुम्हाला सांगतो की भगव्या टोप्याच्या ऐवजी
जाळीच्या डोक्या पुढच्या पिढीच्या डोक्यात राहतील. म्हणून आपल्याला लोकांना सांगावं लागणार. आज बरेच लोक जागृत नसतात. बऱ्याच लोकांना आम्हाला फोन करावा लागतो, व्यक्तीच्या भेटून सांगावं लागतं की असं नाही. तरी देखील तुम्हाला सांगतो, कुणीतरी त्यांच्या डोक्यामध्ये तो एक वेगळा किडा घातलेला असतो की आम्ही कशाने राहतो म्हणजे तुम्ही गुन्हा गोविंदाने आणतो. त्या शब्दच आणला कुठून, ते गोविंदा गेला, गुन्हा गेला, काय राहिलंय काय. म्हणजे हे सगळे आपल्याला सांगतो, या पिढ्या बरबाद केल्याशिवाय लोक राहणार नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये सतर्क राहा. हे जसं आता सागरबाईंनी सांगितलं की आज संभाजी महाराजांचा वध ज्या माणसाने केला, आज त्याची थडग इथं आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र भूमीमध्ये. आपल्याला प्रत्येकाने तिथे गेलं पाहिजे, कारण ज्या दिवशी ती वेळ येईल आपल्याला ते पाहावं लागणार आहे. सगळ्यांना निरीक्षण करावं लागणार आहे, कधी जायचंय, कुठून जायचंय, कोण कुठल्या मार्गाने जाणार आहे. त्यामुळे सगळेजण तिथे जाऊ नये. एकदा जोपर्यंत जाणार नाही आपल्याला कळणार नाही कुठे आहे. आपण फक्त ऐकतो, भद्रा मारुतीला कोण कोण जातं. आता पुढच्या वेळेस गेले की ते पाहून या, ती जवळच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तिथे जा, एकदा पहा, एकदा सगळं निरीक्षण करून या, कारण तिथे आपल्याला जायची वेळ येणार आहे. ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी वध केला त्याला त्याचे थडग सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये राहता कामा नये. ही सगळ्यांची आपली जबाबदारी करू. त्याला आपल्याला त्याच्याकरता मोठा लढा उभा करावा लागणार आहे. त्याला हजारोच्या नाही लाखोच्या संख्येनं त्या महाराष्ट्राच्या भूमीमधनं सकल हिंदू समाज त्या ठिकाणी जमा होईल आणि ते उखडून काढण्याचे देखील काम करू आपण सगळे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे सगळं काम पुढे करायचंय. त्यामुळे आजचा निर्णय ही सुरुवात आहे आणि आज इथून सुरुवात झालेली आहे. अमरकड साहेब, ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानांना आपण सुरुवात करू. आज तुम्ही तो धाडसी निर्णय घेतला आणि म्हणून कुठेतरी महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून ही ज्योत पेटवलेली आहे. त्याचा सगळा आपण पुढं एक मोठ्या स्वरूपामध्ये, व्यापक स्वरूपामध्ये ते आपण सर्वजण कार्य पुढे घेऊन जाऊ आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या भूमीतल्या अगदी देवस्थानापासून शासकीय जमीन, पोलीसचं गिरेबान असू नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय असू, हे सगळ्यांचे सुरक्षितता आणण्याचं काम हे फक्त एकट्याची नाही तर आपल्या सर्व या महाराष्ट्रामध्ये काम करत असणाऱ्या सकल हिंदू समाजाचे आहे. म्हणून आपण सगळेजण मिळून ते कार्य पुढे घेऊन जाऊ. आज अनेक ठिकाणी वेगवेगळे मंदिरं असतील, आपले नाथा संप्रदायाचे मंदिर असतील, त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो काही ताबा घेण्याचं काम झालेलं आहे. त्यात गैनाथ बाबा, गोनी बाबा असेल, पिंपळगाव मधला पाथर्डी तालुका असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सर्वांना जायचंय. आणि सागरबाई, आता आपण सगळ्या लोकांनी ठरवा की कुठं कुठं जायचंय, कधी कधी जायचं, आणि त्याच ठिकाणी आपण सगळेजण जाऊ. आणि हे नाथ संप्रदाय हा एक फार मोठा इतिहास आहे, याला एक फार मोठा समाज या भारत देशामध्ये आहे. कुंभमेळा झाला म्हणजे कोणाकडचा? नाथ संप्रदायाचा असतो. येणाऱ्या 2027-28 ला होणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये तो नाथ संप्रदायाचा आहे. याला फार हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि मग हा जर इतिहास मिटवायला जर कोणीच असेल तर त्या सगळ्या लोकांना आपल्याला कुठेतरी चांगल्या दिशेने आपल्याला काम करावं लागणार आहे. ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते. शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाईपलाईन रोड, अहमदनगर.